चला मग आज आपण सोयाबीन आणि बोंबील टाकून तांदूळ आणि डाळीची खिचडी बनवून घेऊ। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ। बोंबील टाकून भाजून घेऊ, परतून घेऊ। सोयाबीन टाकून परतून घेऊ। बोंबील आणि सोयाबीन थोडे लाल काळसर होईपर्यंत भाजून घेऊ। हे चांगले भाजलेला काढून घेऊ। 1.5 चम्मच तेल टाकून घेऊ। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ। कांदा असा लालसर झाल्यानंतर यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरे असं पाटेवर वाटून टमाटो घालूया। 1 चम्मच हळद, धनेपूड, लाल चिकन बिर्याणी मसाला टाकून टेस्ट करून तुम्ही पण